समचक्षु अतिशय सुंदरपणे आपलं या ठिकाणी ध्यान आणि पूजा घेतली आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व कर्मचारी, उपस्थित या ठिकाणी नांदेड केंद्राचे कर्मचारी, धम्ममित्र, धम्मसाहेब, आपल्या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण देवी नवबुद्धाय. तर नांदेडला कालपासून आल्यापासून तर खूप आनंद वाटतो आणि विशेष करून मी पद्मकल्प त्यांचं आणि ताई आहे त्यांचं खूप प्रणाम करतो. कालपासून मी त्यांच्या तिथे थांबलेलो आहे. अतिशय एक आपल्या घरात आल्याचा जो फील आहे तो मला जाणवतो आणि तिथे आपल्या सर्वांचं खूप प्रेम आहे. काल आपण सायंकाळी खूप चांगला जो आपला जन्मोत्सव जो आपला उत्सव सुरू आहे तो खूप चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. मला खरंच काल खूप आनंद वाटत होता की त्या आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते. आपल्या तिरस्थ बौद्ध महासंघाचे असतील, भारतीय बौद्ध महासंघाचे असतील, भिक्षुगण असतील, अनेक त्यामध्ये काही विद्वान मंडळी होत्या, काही प्राध्यापक होते, काही प्राचार्य होते. खरंच या सर्व गोष्टी पाहत असताना खूप आनंद वाटतो. आणि आज या आपल्या तुमच्या धर्मवर्गामध्ये येण्याची मला संधी मिळाली होती, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप पुन्हा अभिनंदन करतो. तर आज आपण खूप असा एक हलका फुलका म्हणण्यापेक्षा, जरी तो हलका वाटत आहे आपल्याला एक बौद्धिकदृष्ट्या, परंतु तो प्रॅक्टिकल करताना खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. तर त्या विषयाकडे आपण आज जाणार आहोत. एक घंटेचा एक टॉक आहे, म्हणजे त्या गीताचा विषय आहे की धम्मामुळेच आपण बदलू शकतो. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे आणि आपण खरंच ही गोष्ट करतात. दर रविवारी आपण विहारामध्ये येत आहोत, दर रविवारी आपण या ठिकाणी पूजा आहे, वंदना आहे, प्रवचन आहे, ध्यान आहे, आपण करत आहोत आणि खरंच आपल्यामध्ये बदल कशा पद्धतीने घडत आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार. तर त्याच्या काही गोष्टींचा आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भंते म्हणतात की पहिली गोष्ट सांगतात ते की प्रवासामुळे आपल्यामध्ये बदल होतो. प्रवास केल्याने आता निश्चितच काही लोकांना प्रवास करणं खूप चांगलं वाटतं, खूप आनंदाची गोष्ट वाटते. म्हणजे प्रवास करत असताना ह्या गोष्टीमध्ये आपण हे पाहू शकतो आपण की खरंच एखाद्या गोष्टीचा अधिक प्रमाणात जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितच त्या गोष्टीचा आपल्या जीवनावरती अधिकाधिक परिणाम होत असतो. मग इथं प्रवासाबद्दल म्हणते असं इथं सांगतात की प्रवासामुळे काय होतं की आपण केवळ फक्त आपल्या गावामध्ये, केवळ आपल्या खेड्यामध्ये, केवळ आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये न राहता आपण अन्य ठिकाणी आपण जातो. म्हणजे जी आपली संस्कृती आहे, ज्या आपल्या गावामध्ये आपण वावरतो, ज्या काही गोष्टी असतील, आपल्याला सुरुवातीला काय वाटतं की हेच आमचं सर्वात बेस्ट आहे, हे सर्वात आमचं मोठं काम आहे, आम्ही जे करतोय तेच योग्य आहे. परंतु जेव्हा आपण प्रवास करतो, जेव्हा आपण इतर ठिकाणी जातो आपण, तेव्हा काय होतं आपल्याला जाणवतं की तिथली संस्कृती कशी आहे, तिथलं त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, याची प्रचिती आपल्याला येते आणि निश्चित आपल्याला वाटतं की माझं जे वागणं आहे किंवा माझं जे बोलणं आहे, माझे जे काही मी आचरण किंवा जे काही माझे विचार आहेत ते कसे एक प्रकारे संकुचित असे विचार आहेत. परंतु या प्रवासामुळे काय होतं की मला इथे एक संधी मिळते मला अन्य ठिकाणी जाण्याची आणि तेथील त्यांची संस्कृती, त्यांचे आचार विचार या गोष्टी पाहण्याची. म्हणून म्हणतात की आपण नेहमी प्रवासामध्ये आपण असलं पाहिजे. आता ही गोष्ट करत असताना इथं आपण उदाहरण पाहू शकतो की जेव्हा आपल्याकडे बाहेरून काही कर्मचारी येतात तर इथं आल्यानंतर त्यांचं खाणं पिणं वेगळं असतं. ते जेवताना काटा चमचा घेऊन जेवतात, ना आपण इकडं हाताला मांडी घालून बसतो, जेवण करतो, ह्या गोष्टी दिसतात आपल्याला. बघा याच्यामध्ये काही वाईट आहे का किंवा काही चांगलं आहे का? की त्यांची ती संस्कृती ते जपत आहे आणि आपण आपली संस्कृती आपण जपतोय. म्हणजे हे केव्हा घडतं आपल्याला असं वाटतं की जेव्हा आपण त्यांना इथं बोलवतो किंवा आपण तिकडे जातो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात येते की असं यामध्ये चूक किंवा बरोबर असं काही नाही. त्या परिस्थितीनुसार, त्या भौगोलिक परिस्थितीनुसार, त्या ठिकाणाच्या संस्कृतीनुसार तसे लोक ते वागताना आपल्याला दिसतात. म्हणजे काय की या ठिकाणी आपण कुठलाही भेद आपण आपल्या लक्षात घेत नाही. केवळ ते एक मनुष्य मात्र आहे किंवा मनुष्य आहे असं म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि त्यानुसार आपण त्याच्याशी आपली जी मित्रता आहे त्यावर वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो.
मग इथं जेव्हा आपण म्हणतो की आपली जी संकुचित दृष्टी ही आपली तोडण्यास या ठिकाणी मदत होत आपल्याला. असं वाटतं की आपल्याला आपलं गावच मोठं आहे, आपलं सेंटर चांगलं आहे, शेतून केंद्र असं म्हणतो असं शकतं ना, येस आमचं केंद्र बेस्ट आहे, आमचं केंद्र चांगलं आहे. पण हे केव्हा समजतं आपल्याला, जेव्हा आपण मोठमोठ्या केंद्रात जातो. आता इंग्लंडला समजा आपण गेलो, तिथलं जे अधिष्ठान केंद्र जे आहे तो पद्मलोक आहे, किंवा बघतो आपण तेव्हा वाटतं किती मोठं आहे, किती वेगळ्या सुविधा आहेत, एकांत वसतिगृह कशी आहे, किती चांगलं पूजास्थान आहे. ह्या गोष्टी आपण तिथं परिस्थिती येते आणि आपला जो मर्यादित जो दृष्टिकोन तो अमर्यादित होण्यासाठी आपल्या इथं मदत करतो. आणि हा जो मर्यादित दृष्टिकोन बनतो ना, त्याला खूप मंडूक वृत्ती असल्याला म्हणतो. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती उदाहरण आपण ऐकलेली लहानपणी असताना, एका विहिरीमध्ये गडूळ असतो, तो गडूळ पोहत असतो, त्याला वाटतं हेच माझंच आहे क्षेत्र, हे खूप मोठं आहे, हे सर्वात चांगलं आहे. पण दुसरा एक गडूळ तिथे येतो, तो म्हणतो की समुद्र पाहिलेला आहे, समुद्र कसा आहे, तो किती मोठा आहे. हा, ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ही जी खूप मंडूक वृत्ती आहे, तर ही आपणाला काय करायची, कमी करायची. म्हणजे ही खूप मंडूक वृत्ती कशातून कमी होणार आहे, जर आपण विविध ठिकाणी भेटी दिल्या, विविध ठिकाणी आपण जर भेटलो, आपण प्रवास केला, त्या माध्यमातून आपली ही खूप मंडूक वृत्ती आहे, ही जी मर्यादित जो दृष्टिकोन आहे तो कमी होण्यास मदत होते. ही त्यातली पहिली गोष्ट आहे. पुन्हा आपण हे बघतो की आपल्या भारतामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. जर आपले समाज सुधारक समजा भारताच्या बाहेर नसते गेले तर काही गोष्टी आपल्याला घडल्या असतात का. जसं आपण बघतो आपण की महिलांबद्दल जो विचार होता पूर्वीच्या लोकांचा, की महिला सती जायच्या, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे आपल्याला. परंतु जेव्हा महात्मा फुले आहे किंवा अन्य समाज सुधारक आहे, जेव्हा ते बाहेर प्रदेशात गेले, जेव्हा तेथील संस्कृती त्यांनी पाहिली, तिथे मिळणारा महिलांना जो मान सन्मान तो बघितला, त्यानंतर त्याच्या लक्षात येस ही आपण सतीची चाली बंद केली पाहिजे, आपण महिलांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. हा विचार त्यांच्या मनात केव्हा आलेला आहे, जेव्हा त्यांचा प्रवास केलेला आहे, जेव्हा त्यांनी बाहेरचा जो अमर्याद दृष्टिकोन आहे तो त्यांना दिसला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. जसं आपण फार बघितलं बाबासाहेबांसोबत, की बाबासाहेबांनी पण परदेशी जात होते, तिथे शिक्षण घेत होते, अनेक मान्यवर, अनेक तत्वज्ञानी, अनेक फिलॉसॉफर यांचं ते वाचन करत होते. ह्या वाचनानं काय झालेलं आहे की त्यांची जी दृष्टी आहे ती अमर्याद दृष्टी झाली. पण जर आपण आपल्याच ठिकाणी राहिलो, आपल्याच ठिकाणी गावात राहिलो, तर आपली मर्यादित दृष्टी राहील आणि आपली अमर्यादित दृष्टी होईल का, मग तर होणार. तर अशा वृत्तीला आपण खूप मंडूक वृत्ती असं त्याला संबोधतो आणि म्हणजे म्हणतात की आपण नेहमी आपला प्रवास केला पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणते मला सांगतात की शिक्षणामुळे आपल्यामध्ये बदल होतो. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपण केवळ शिक्षण घेणं किंवा पदव्या मिळवणं किंवा पाठ्यपुस्तक तोंडपाठ करणं, अगदी इतिहासामध्ये त्या ज्या सणावाड्या आहेत ते पण लोक पाहतात, परंतु याचा उद्देश काय आहे. म्हणजे इतर शिक्षणामुळे आपल्यात बदल होतो म्हणजे काय होते, जे काही आपण शिक्षण घेत आहोत ते शिक्षण आपण अंगीकारलं पाहिजे, ते शिक्षण आपण धारण केलं पाहिजे असं म्हणतात. जसं आपण नेहमीच तो दोहा आपला ऐकतो, कबीराचा दोहा होता. काय दोहा होता, शब्द बेचारा क्या करे, काय तुम्हाला अर्थ न जाने कोई. हाँ, अर्थ न जाने कोई, शब्द बेचारा क्या करे, अर्थ जाने न कोई, और अर्थ बेचारा क्या करे, धारण करे न कोई. म्हणजे शब्दाला हे शब्द माहिती, त्याचा अर्थ माहिती, पण त्याचं धारण कोणी करत नाहीये, तर मग त्या शिक्षणाला अर्थ काय उपयोग असतो. म्हणून असं म्हणतो की आपण केवळ इतिहास वाचता येणं किंवा इतिहास पाहणं किंवा इतिहास तोंडपाठ करणं किंवा त्या सणावाड्यात तोंडपाठ करणं हे एवढंच नाहीये, तर त्यामध्ये जे काही आपले इतिहासकार असतील किंवा जे आपले खूप असे विशेष लोक होऊन गेलेले आहेत, त्यांचा इतिहास आपल्या जीवनावर कसा प्रभाव करणारा आहे हे आपण त्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या लोकांचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोग होतोय, ती प्रेरणा आपल्या जीवनामध्ये कशी राहते ही आपण खूप स्वतः. म्हणजे ती तत्व आपण ती तत्व वाचली पाहिजे, एकदा आपण आपलं वाचन वाढवलं पाहिजे, तत्व वाचली पाहिजे, तत्व वाचल्यानंतर ती तत्व समजून घेतली पाहिजे. जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला ते आपल्या आचरणात सुद्धा आणता येणार नाही. म्हणून कुठली गोष्ट पाहत असताना काय करायचं, पहिल्यांदा ती गोष्ट वाचायची,
त्याला ती गोष्ट समजून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्या आचरणामध्ये आणण्याचे प्रयत्न करायचे. अतिशय साधी गोष्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो, आपण अगदी सत्यमेव जयते, तो नेहमी खरे बोलले पाहिजे, ते आपण लिहितो आपण आपल्या ठिकाणी. तर मग याला आपल्याला धारण करता एक तर पहिल्यांदा वाचता आलं पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे आणि ते आपल्याला अंगीकारता आलं पाहिजे. तरच त्या सत्यमेव जयते तिथं लिहिलेलं आहे त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात येईल. आता उदाहरण बघू भंतेचं आपण, की भंतेने प्रज्ञापारमिता सूत्र त्यांनी वाचलेलं आहे, अगदी लहान वयामध्ये त्यांनी वाचलं ते, आणि तेव्हा त्याला वाटलं की येस, मी एक फार पूर्वीपासून मी एक बुद्धिस्ट आहे. ही गोष्ट त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांनी ग्रहण केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये तो बदल झालेला आहे. पुन्हा सेम बुद्धाचं बाबासाहेबांचं उदाहरण बघतो आपण कालचं. रात्री आपण 1907 मध्ये जेव्हा बाबासाहेब दहावीची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतात तेव्हा बघितलं आपण, त्यांनी जर ते पुस्तक दिलं भेट गुरुजींनी आणि त्यांनी जर ते पुस्तक कपाटात घेऊन ठेवलं असतं, काय झालं असतं? पुढचा जो इतिहास जो घडला आहे तो घडताना आपल्याला दिसला असतं का आपल्याला? आता आपल्याला पण अनेक लोक पुस्तक भेट देतात आपल्याला, आपलं काय होतं आपलं? म्हणजे काय की एखादं पुस्तक सुद्धा आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतं. हे उदाहरण कोणी दिलं? आपला भंतेने दिलेलं आहे आणि बाबासाहेबांचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. पुढं मी पत्रकारितेचे काल बोलत असताना मला जस्ट आठवलं आता, ते म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा फक्त भगवान बुद्ध याचं पहिला फक्त पेज पहिला पॅराग्राफ मी जेव्हा वाचला त्या क्षणी माझ्यामध्ये काय बदल व्हायला सुरुवात झाली. आणि बघतो की ते जे पुस्तक आहे, तो ग्रंथ आहे, त्याने तो त्या पूजास्थानामध्ये ठेवलं. इतकं महत्व त्या पुस्तकाला, त्या ग्रंथाला त्यांच्या जीवनामध्ये आहे. तसं मित्रांनो, आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं एक पुस्तक येऊन गेलेलं आहे की त्या पुस्तकाने आपल्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. फक्त आपल्याला हे पाहायचंय की यस, परत आपल्याला पुस्तकामध्ये जायचंय, परत ते पुस्तक पाहायचं आणि खरंच माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे तुम्हाला जाणवतोय का, तुम्हाला दिसतोय का, ते आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय होईल, यामधून आपला जो दृष्टिकोन आहे तो शिक्षणामुळे काय होईल, तो अमर्याद दृष्टिकोन होता. हे पण इथं पाहण्याचं खूप गरजेचं आहे. त्या तिसरा, यामध्ये जे दोन गोष्टी बघतो आपण की एक प्रवासामुळे आपल्यामध्ये बदल होऊ शकतो आपल्या दृष्टिकोनामध्ये, त्यानंतर शिक्षणामुळे आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु भंते याही पुढे जाऊन अजून सांगतात की आणखी आपल्यामध्ये जर अमोलाग्र असा बदल घडून आणायचा असेल तर काही गोष्टी म्हणजे आणखी आपल्याकडून मानतात की ज्या आपल्या ह्या आध्यात्मिक गोष्टीशी, आपल्या शरणगमनाशी त्या निगडीत आहेत. त्याचा पहिला भाग ते सांगतात की धम्म कार्यामध्ये भाग घेतल्यामुळे आपल्यात बदल होऊ शकतो. म्हणजे एखादं केवळ धम्म प्रवचन ऐकून सुद्धा आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. आपल्या सर्वांना त्याचा अनुभव आलेला आहे. आज आपण जे इथं आहात, निश्चितच आपल्याला कुठल्या तरी प्रवचन ऐकलेले आपण, ते प्रवचनामुळे आपल्या जीवनाला एक कलाटणी मिळालेली आहे आणि आपण या ठिकाणी आपण आकर्षित झालेलो आहोत, ते आपण बघतो. म्हणजे यापूर्वी आपण ज्या काही गोष्टी ऐकल्या नसतील तर त्या गोष्टी आपण प्रवचनाच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि त्यामुळं आपल्यामध्ये तो बदल होताना आपल्याला जाणवतात. म्हणजे आपल्यामध्ये एक नाविन्यता जाणवते. आपलं जे अगोदरचं जे आपण होतो ते आज नसून आपल्या त्यामध्ये बदल होताना आपल्याला जाणवतो. म्हणजेच की त्या एका प्रवचनाचा आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणून जर आपण खरंच एखादं प्रवचन अतिशय गंभीरतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी जागृत राहून जर आपण ते ऐकलं, तेव्हाच आपल्यावर त्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो, आपलं जीवन बदलण्यास मदत होऊ शकतो. असे अनेक प्रवचन आपण ऐकतोय, पण जैसे ते वैसे आपण जेव्हा बुद्धाच्या काळात जेव्हा जातो आपण, बुद्ध केवळ एक प्रवचन देत असतात किंवा एखादी गोष्ट सांगत असतात आणि त्या गोष्टीतून अनेक लोकांना दृष्टांत तिथं त्यांना लावत होतं. अगदी त्यांना म्हणू आपण की उलट्याचं सुलट झालेलं आहे किंवा अंधारामध्ये प्रकाश दिसलेला आहे, एखाद्याला भटकणाऱ्या माणसाला एखादा रस्ता त्याला सापडलेला आहे, अशा प्रकारचं. तर मग अशी झलक, असं काहीतरी आपल्याला करंट लागतो का आपल्या जीवनामध्ये एखादं प्रवचन ऐकत असताना? आपण तिथं
विचार केला पाहिजे. जेव्हा आपण अंगुलीमालाचं उदाहरण म्हणतो आपण की अंगुलीमालाने बुद्धाला संवाद जोडला, तर काय केवळ 2 शब्द बुद्ध तिथे सांगतात आणि केवळ त्या 2 शब्दामुळे त्याचं पूर्ण आयुष्याचं बदल. तोडता येतं पण ते जोडता येत नाही, बस एवढं त्याला सांगतात त्याचं पूर्ण आयुष्य. कारण की यावेळेस अंगुलीमाला पूर्णपणे ग्रहणशील असतो. इथं बुद्ध हा आपला आहे, जेव्हा आपण पूर्णपणे ग्रहणशील असू तेव्हाच त्या प्रवचनाचा त्या शब्दांचा आपल्या आयुष्यावर निश्चित परिणाम होत असतो. परंतु आपण ग्रहणशील असल्यामुळं काय ऐकतो आपण, काय बघतोय आपण, काय चाललंय आपलं ते आपल्या लक्षात येतं. म्हणून आता जे आनंदासाठी ध्यान घेतलं ते ध्यान काय करते आपल्याला एक जागृत राहण्यासाठी आपल्याला ते अतिशय चांगल्या प्रकारे मदत करते. तर पुन्हा आपण एक पुढची गोष्ट बघू आपण की पूर्वेला क्षेत्रामध्ये 3 बंधू होते. एक गया कश्यप, एक नदी कश्यप आणि पूर्वीला कश्यप. ते तिघही जटाधारी बंधू म्हणून यांना ओळखले जात होते. त्यांचा स्वतःचा एक आश्रम होता, पृथक आश्रम त्याचं नाव होतं. गया कश्यपकडे 200 शिष्य होते त्यांचे, नदी कश्यपकडे 300 शिष्य होते आणि पूर्वीला कश्यपकडे 500 शिष्य होते. जसं गणबाई त्या तिघांचे जवळपास 1000 असे शिष्य होते. परंतु हे लोक जेव्हा बुद्धांचं जेव्हा प्रवचन ऐकतात आणि अगदी त्या प्रवचन ग्रहणशीलतेने ऐकतात आणि तेव्हा यांच्यामध्ये बदल होतो. आणि मग हे 3ही बंधू आणि 3ही बंधू जवळपास 1000 शिष्य हे बुद्धाचे शिष्य बनतात. यांना हे प्रयत्न करतात की आम्हाला चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे आणि जेव्हा त्यांना चांगलं काही दिसतं लागलीच ते त्याच्याकडं आकर्षित होताना आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट बंधू म्हणून आपल्याला सांगतात की प्रत्यक्ष धम्माचरणामुळे आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. हे धम्म आचरण म्हणजे बघितलं आपण प्रवासामुळे बदल होतो आपल्यामध्ये, शिक्षणामुळे बदल होतो आपल्यामध्ये, धम्म कार्यात सहभाग घेतल्यामुळे बदल होतो आपल्यामध्ये आणि त्याचबरोबर याही पेक्षा अधिक बदल जो होतो तो प्रत्यक्ष धम्माचरण केल्यामुळे. म्हणजे खरं तर धम्माचा उद्देश काय आहे की व्यक्तीमध्ये बदल घडवून आणणे. त्याकरिता धर्म आहे. काल आपण याबद्दल आज अतिशय सविस्तर आपण ऐकलं की धम्माचा उद्देश काय की आपल्यामध्ये बदल घडवून आणणे. म्हणजे माणूस हा धम्मासाठी नसतो तर धम्म हा माणसासाठी आहे, हे आपण पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्या धम्मामधूनच आपला विकास एक उत्तम माणूस बनण्यासाठी अगदी बुद्धत्व प्राप्त करून घेण्यासाठी त्या धम्माचा उपयोग आपल्याला होत असतो. म्हणून त्या धम्माचरणामध्ये आपण धम्माचरण करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हे धम्माचरण करत असताना मग जसं आपण परिशील घेतो आपण सुख, शांती, मैत्री, करुणा हे जे काही गुण आहेत ते गुण आपल्याला आपल्यामध्ये अंगीकारता आले पाहिजे. जसं काल बघितलं आपण उदाहरण बाबासाहेबांचं, त्यांच्या बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी शिराला खूप महत्व दिलं. म्हणजे शिराचरण आहे, धम्म आचरण आहे, ते अतिशय आपल्यामध्ये आपण जर खरंच आचरण करत असतो, आपण जे शरणगम आपल्या केंद्रस्थानी जर त्रिरत्न असतील तर निश्चितच काय की आपण ते आचरण चांगल्या प्रकारे करू शकतो. आता मी ह्या केसा घातलेला आहे, समजतो केस आहे, आपल्या समस्या केस आहे आणि केसाची ठिकाणी पॉइंट हे त्रिरत्न दिसतात, बुद्ध, धम्म आणि संघ. याचा अर्थ काय आहे की जे या ठिकाणी यासाठी ठेवलेलं आहे अगदी माझ्या हृदयाजवळ आहे, बरोबर. परंतु हे सिम्बॉलिकल आहे, प्रतीक आहे. तर मला याला काय करायचंय माझ्या हृदयाच्या आतमध्ये घ्यायचं. म्हणजे माझ्या हृदयाच्या आतमध्ये मला ते त्रिरत्न ठेवायचे. ते सिम्बॉलिकल बाहेर आहे, परंतु मला काय करायचं ते माझ्या आतमध्ये मला ठेवायचं. म्हणजे माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी, माझ्या हृदयाच्या केंद्रस्थानी काय असलं पाहिजे, त्रिरत्न असले पाहिजे. ते 3 अनमोल रत्न ते मध्ये असले पाहिजे. तेव्हाच माझं जे धम्माचरण आहे ते चांगल्या प्रकारे धम्माचरण करू शकतो. तर पुढची गोष्ट म्हणतात की शिलाचरणामध्ये आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. शिलाचरणामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा धर्माचं केलं आणि जेव्हा त्रिशरण पंचशील घेतलं आणि आपल्या अनुयायांना त्यांनी त्रिशरण पंचशील दिलं, तेव्हा पण त्यांना वाटत होतं की माझ्या अनुयायांनी केवळ या पंचशिलाचं केवळ पठण करून नव्हे तर त्यांनी ते अंगीकारलं पाहिजे. फक्त तिथं पठण करता कामा नये तर ते स्वतःमध्ये त्याच्यासाठी बदल करण्यासाठी पंचशिलाचा आपण
किंवा आपण केला पाहिजे. म्हणजेच काय की हे शील हे आपल्या धम्माचरणाचं एक अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणजे ते आपल्या व्यक्तिगत जीवनाचं अधिष्ठान असलं पाहिजे. शील हे शिलाचरण. आणि म्हणून जर हे आपल्या जीवनाचा पाया असेल तरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. जर कार्य बघितलं आपल्या गोष्टी कालच बघितल्या मोजल्या आपण बाबासाहेबांबद्दल की ते म्हणतात ना की मी विद्वान आहे म्हणून लोक मला घाबरत नाही, तर मी एक शीलवान आहे म्हणून लोक मला घाबरत नाही. कारण की त्यांच्या जीवनामध्ये शिलाला त्यांनी अतिशय मोठं असं महत्वाचं स्थान दिलं. आता जेव्हा आपण धर्ममित्र आपण आहोत, त्याच्याकडे धर्ममित्र असतीलच, तर आपण 3 घोषणा घेतल्यावर धर्ममित्र होत असताना आठवतात 3 घोषणा आपल्याला? 3 घोषणा आठवतात? कोणकोणत्या होत आहेत? मी बौद्ध आहे, मी पंचशिलेचे पालन करतो, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास होत आहे याची मला खात्री पटते, यावर माझा विश्वास आहे. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये काय पहिली गोष्ट काय की मी बौद्ध. आता आपल्याला प्रश्न पडत असेल ना किंवा आम्ही तर बौद्धच आहोत, तरी पण मग कशाला म्हणायचं की बौद्ध आहोत म्हणून? तर इथं काय होतंय की जेव्हा आपण दीक्षा घेतो आपण तेव्हाच आपण बौद्ध बनतो. म्हणजे आपण बौद्ध कुटुंबात जन्म घेतला पण बौद्ध नाही आपण, तर आपल्या दीक्षा आपण इथं घ्यायला लागतात. जेव्हा आपण इंग्लंडमध्ये विचार करतो आपण तिथं कोणी बुद्ध आहे का नाही, तर त्या ठिकाणी सुद्धा ते लोक काय म्हणतात की मी बौद्ध आहे. म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येतात. जेव्हा त्यांना समजते तेव्हा ते इथं आल्यानंतर काय म्हणतात की मी बौद्ध आहे असं त्यांना आपण सांगतो. आपण लोकांसमोर आपण जाहीरपणे सांगतो की मी आजपासून बौद्ध आहे. आणि बौद्ध मग कोण असतो? मग की जो व्यक्ती शिलाचरण करतोय, जो व्यक्ती धर्माचं आचरण करतो तोच व्यक्ती बौद्ध असतो. म्हणजे एक लक्षात घ्या की आपण शिलाचरण करत आहोत, आपण धर्माचरण करत आहोत म्हणून आपण बौद्ध आहोत. म्हणजे आपण बौद्ध आहोत म्हणून आपण शिलाचरण करत आहोत असं नाही येते. लक्षात घ्या. तर आपण शिलाचरण करत आहोत म्हणून आपण बौद्ध आहोत, ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. समजा आपल्या घरामध्ये खूप मोठे पुस्तक आहे, अगदी कपाट पुस्तकात भरलेले आहे, बुद्धाचे ग्रंथ आहेत, बाबासाहेब पुस्तक आहेत, पण ते कपाटावर लॉक आहे. खरा बौद्ध धर्म कसा आहे? आपल्या वागण्यामध्ये पाहिजे. म्हणजे उद्या ते पुस्तकं लोक जाऊन टाकतील, आपण बघितलं आपण की नालंदा विद्यापीठ लोकांनी जाऊन टाकलेले गळालेले तिथे पुस्तक वगैरे, परंतु तो बौद्ध धर्म जीवन कसा राहिलेला आहे? आपल्या आचरणामध्ये आलेला आहे. म्हणजे लोकांनी असं जाताना समजा सिद्धांत नाव घेत समजा लोकांनी म्हणलं नाही तो सिद्धांत आहे ना, यस तो चोरी करणार नाही कारण तो बौद्ध आहे, तो असं वाईट करणार नाही कारण तो बौद्ध आहे. तर ही गोष्ट आपल्याला आपल्या आचरणामध्ये आणणं खूप महत्वाचं. तेव्हा हा बौद्ध धर्म आपण स्वतःला आपण म्हणतो की मी बौद्ध आहे. तर आपण हाही विचार करूया की खरंच मी बौद्ध आहे का बाबा? धर्ममित्रांचा मित्र होत असताना खूप जोरात खणगाव सांगतो की मी बौद्ध आहे. मग खरंच माझ्या या आचरणाकडे बघून, माझ्या घरामध्ये माझे जे संबंध कसे आहेत त्याला बघून, तो माझ्या ऑफिसमध्ये माझे संबंध कसे आहेत त्याला बघून, माझ्या केंद्रामध्ये माझे संबंध कसे आहेत त्याला बघून ते खरंच मग बौद्ध आहे का? हा विचार करायला लावणारी गोष्ट. आणि जेव्हा परिस्थितीत आपण विचार करतो आपण म्हणजे दुसरी गोष्ट जी आहे ती तेच आहे की मला ह्या 5 शिलाचं मला पालन करायचं. माझ्या केंद्रस्थानी काय आहे? ते 5 शील आहेत. ते शील माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी मला याचं आचरण करायचं. अशी आपण इथं शपथ घेतो, आपण तिथं कटिबद्ध होतो, तिथं आपण प्रतिज्ञाबद्ध होतो आपण की मी आजपासून पंचशिलेचं मी आचरण करणार. ही कटिबद्धता, प्रतिज्ञाबद्धता तर आज माझ्यामध्ये आहे का? जशी त्यावेळेस होती आणि तशी आज कशा पद्धतीने आहे याकडे आपण पाहू शकतो. तिसरी गोष्ट आहे की आपण आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास आहे आणि यावर माझा विश्वास. पण हे पाहत असताना त्या गोष्टीच्या मागचा उद्देश काय की आपण जे म्हणतो शॉपिंग अराउंड करणं. म्हणजे काय की वेगवेगळ्या गुरुकडे लोक जातात, कोणाचं ध्यान आवडतं, कोणाचं प्रवचन आवडतं, मग चला आपण इकडे जाऊया, चला आपण तिकडे जाऊया. तर असं न करता आपण एका ठिकाणी फोकस होणं, केंद्रस्थानी होणं, केंद्रित होणं हे त्यामधून अतिशय महत्वाचं आहे. पुन्हा या वाक्याने आपली गोष्ट आपण पुन्हा पोहोचतो की शिलाचरणामुळे आपल्यामध्ये बदल कसा होतो. एक सारीपुत्राचं उदाहरण आहे बघा. ते 3 भावंड असतात, राजगृह या ठिकाणी हे राहत असतात.
तिथे त्यांचं उपदिश नावाचं तिथं गाव असतं आणि त्या उपदिश गावामध्ये सारीपुत्राचा तिथं जन्म होत असतो. त्याची आई असते रूपसारी नाव असते, वडिलांचं नाव वंगत त्यांच्या वडिलांचं नाव असते आणि ते 3 भाऊ आहेत सारीपुत्राचे, सुंद, उपसेन आणि रेवत. म्हणजे 3 बहिणी, चाला, उपचाला आणि शिशुपचाला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की ह्या घरामधला एक भाऊ त्याचं शिराचरण काय करताय, ह्या संपूर्ण कुटुंबावर त्याचा प्रभाव होतो. ह्या गोष्टीत आपल्याला हे पाहायचं की केवळ एका सारीपुत्रामुळे त्याचे जे बहीण आहे, 3 बहिणी आहेत, 3 भाऊ आहेत, यांच्यावर त्याचा परिणाम पडतो. त्यांच्या शिराचरणाचा, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वावरण्याचा, त्यांच्या आईवर परिणाम थोडा उशिरा पडतोय. परंतु काही शेवटच्या काळात सुद्धा ती सारीपुत्राकडून दीक्षा घेते आणि ती सुद्धा काय करते, म्हणजे ती उपदेश ऐकते सारीपुत्राचा आणि ती सुद्धा दीक्षेनंतर स्वतः बदललेली आपल्याला इथं दिसते. म्हणजे इथं हे पाहायचं आपल्याला की सारीपुत्राच्या उदाहरणावर खरंच माझ्या घरामध्ये माझ्या शिराचरणाला पाहून खरंच लोक माझे घरचे ते निदान आकर्षित होतात का, म्हणजे माझ्या ऑफिसच्या ठिकाणी लोक माझ्याकडे आकर्षित होतात का, माझ्या केंद्रामध्ये लोक माझ्याकडे आकर्षित होतात का, ही गोष्ट आपल्याला यामध्ये पाहायची की शिराचरण काय करते, इतरांना आपल्याकडे आकर्षित करते आपल्याला. ही गोष्ट आपण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की मी जे शिराचरण करतोय खरंच ते उपयुक्त होते करण्यासाठी, तर लोक माझ्यामुळे लोक बदलण्यासाठी लोकांना मदत मिळते, ही आपण गोष्ट इथं महत्वाची गोष्ट होऊ शकतो. 4थी गोष्ट इथं बघतो आपण की ध्यानामुळे आपल्यामध्ये बदल होतो. आपण इथं बघितलं असतात की आपण इथं आनापानसती ध्यानाचा आपण काही वेळ ध्यान केलं. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये विशेष करून बघतो आपण की चिंता भावना आहे आणि आनापानसती हे ध्यान आपण इथं शिकतो. ध्यानामुळे काय होते की आपल्यामध्ये एक आपल्या मनामध्ये परिवर्तन होते, आपल्या मनाला एक प्रशिक्षण दिलं मिळतं आणि आपलं जे विखुरलेलं मन जे आहे ते एका ठिकाणी येण्यासाठी आपल्याला मदत होतं. म्हणजे बघतो आपण की दिवसभरामध्ये आपण खूप अतिव्यस्त असतो, आपण आपलं मन विखुरलेलं असतं आणि कुठेतरी एका ठिकाणी येणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. आणि हे जे आनापानसती ध्यान आहे ते ध्यान काय करतं, आपल्याला तिथं मदत करतं. आता एक गोष्ट बघू आपण की आपण सर्वजण शाळेमध्ये शिकत असताना आपण भौतिक शास्त्रामध्ये भौतिक असा एक पेपर, समजा हा पेपर आहे, हा पेपर बाहेर किती ऊन पडले बरोबर, आपण बाहेर उन्हाळा सुद्धा ऊन खूप आहे, पण हा पेपर जर मी बाहेर ठेवला असता तर तो पेपर जळेल का, उन्हामुळे का जळेल का, नाही जळणार ना. पण जर या पेपरवर मी जर तो बहिर्वत्र भिन्न घेतला असता काय होणार आहे, पेपर जळेल का. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे विखुरलेले ते किरण आहे त्या किरणाला मी काय करतो, त्या बहिर्वच्या माध्यमातून त्याला एका ठिकाणी आणतो आणि मग त्यामध्ये काय होते ती शक्ती निर्माण होते आणि मग तो खालचा कागद जळण्यास मदत होते. तसं आपलं जे विखुरलेलं मन जे आहे त्याला आपण एका ठिकाणी आणणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण एका ठिकाणी त्याला आणू तेव्हा आपलं काय मन केंद्रित होईल, फोकस होईल आणि आपल्याकडून घडणारे जे काम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे काम ते होऊ शकतो. म्हणजे बघतो आपण त्याचा अभ्यास करतो, आपण एक पान वाचतो, आपलं लक्ष नसेल तर पुन्हा आपण येतो फिरतो, पुन्हा तेच पान वाचतो, पुन्हा तेच शब्द वाचतो, पुन्हा तीच ओळ वाचतो, वारंवार तीच ओळ वाचतो आपण. परंतु जेव्हा आपण एकाग्र असतो तेव्हा काय होईल की आपण जे वाचलेलं पान आहे ते आपल्या 6 महिन्यानंतर सुद्धा आपल्या परीक्षा देताना आपल्याला आठवतं त्यावर तिथे असं वाचलं होतं. कारण का काय, आपण ते खूप एकाग्रतेने वाचलेलं, आपल्या सर्व शक्तीनिशी आपण ते वाचलेलं. म्हणून एकाग्र होण्यासाठी हे जे आनापानसती ध्यान हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं की त्या ध्यानातून आपला जे काही आपण काम करू त्या कामामध्ये आपली एक ठिकाणी आपली शक्ती लागणार आहे आणि आपल्यामध्ये निश्चित कामातून एक आपला आनंद मिळणार आहे. कारण की त्या कामातून ते काम हे चांगल्या प्रकारे काम होण्यासाठी मदत होईल. म्हणजेच काय, आपल्याला इथं आपल्या मानसिक ज्या आपल्या सर्व शक्ती आहेत त्याला एका ठिकाणी आणायचं आहे आणि त्यानुसार आपल्यामध्ये बदल होईल, आपल्यामध्ये चांगलं ते काम चांगल्या प्रकारे होताना आपण दिसतो. दुसरी गोष्ट आहे की नेता भावना. आता नेता भावनेची पायरी आपण काही पाहणार नाही, आपल्या सर्वांना ध्यानाचा परिचय.
पण ही आपली गोष्ट घडते आपल्या जीवनामध्ये की आपला जो द्वेष आहे तो कुठं कुठं हळूहळू द्वेष कमी होण्यास पडतो. जेव्हा आपण म्हणतो की आपण स्वतः मैत्री करतो, दुसरा आपला मित्र आहे, तिसरा आपला प्रियस्थ व्यक्ती आहे, चौथा शत्रू आहे. शत्रू म्हणजे त्याचे आपल्या विचाराची काही मतभेद आहे असा व्यक्ती आहे, आणि पाचवी पाहिजे ही संपूर्ण जगावर. इथं हा प्रश्न आहे की नेता भावना करत असताना जो चौथ्या नंबरची पाहिजे, चौथ्या नंबर जो व्यक्ती अप्रिय व्यक्ती, त्याला आपण अप्रिय व्यक्ती, तर तो अप्रिय व्यक्ती कधीतरी तो दुसऱ्या पायरीमध्ये आला पाहिजे. हा आपला प्रवास आहे. आपला नेता भावनेचा प्रवास काय आपला, चौथ्या पायरीचा व्यक्ती हा दुसऱ्या पायरीमध्ये आला पाहिजे, म्हणजे त्याच्या प्रतीची आपली मित्रता आहे ती वाढली पाहिजे. नाही तो वर्ष चौथ्या पायरीचा असतो, 5 वर्ष झाले 10 वर्ष झाले तरी तोच चौथ्या पायरीचा. तर मग आपण नेता भावना करून त्याचा उपयोग होईल आपल्याला. म्हणून आणि तो द्वेष इतका असतो आपला की आपण अबोला बरोबर घरापासून आपण बोलत नाही एकमेकांना. आणि बुद्ध म्हणतात की अबोला धर्माची सगळ्यात वाईट गोष्ट. जर आपण एका घरात राहतोय, पती पत्नी म्हणून राहतो आपण, आणि आपल्यामध्ये अबोला असेल तर बुद्ध काय म्हणतात, कधीही आपण झोपण्याच्या अगोदर आपलं ते सगळं जे काय आहे ते सॉर्ट आउट केलं पाहिजे. कदाचित उद्या सगळे आपला पार्टनर उठेल तरी कोण नाही, मग कसरत करण्यापेक्षा आपण ते सॉर्ट आउट करणं कधी सांगतो. म्हणून बाबासाहेब बुद्ध म्हणतात की झोपण्याच्या जाण्याच्या अगोदर जे काय आपल्या मनात असेल, जे काय वाईट गोष्टी असतील त्या आपण सगळ्या सॉर्ट आउट केल्या पाहिजे, आपण त्या समस्या सोडवल्या पाहिजे, आणि आपण निवांत आपण मग नंतर झोपी गेलं पाहिजे. ही गोष्ट पाहू. लोक काय करतात, 1 वर्ष बोलत नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष बोलत नाही, 10 वर्ष बोलत नाही, अगदी 20 वर्षापर्यंत एकमेकाला बोलत नाही. एवढं काय म्हणतात नंतर की मी मेलेलं त्या तोंड सुद्धा पाहणार नाही, मातीला जाणार नाही. म्हणजे किती मोठा द्वेष आहे हा. मग मला एक सांगा की हा द्वेष घेऊन आपल्याला खरंच बुद्धत्व प्राप्त होणार आहे का? आपण म्हणतो की आम्ही बुद्धिस्ट आहोत आणि आमचं सर्वात ध्येय काय आहे की आम्हाला बुद्धत्वाकडे जायचं. मग आज छोटा मोठा द्वेष जर ठेवला आपण तरी मग पुढे आपण जाणार आहे का? आपण नाही जाणार. मला तर एक मूवी आठवत आहे, तो झुंड पिक्चर पाहिला तुम्ही? झुंड पिक्चर, झुंड. तर झुंड पिक्चर मध्ये तो शेवटी तो जो हिरो त्यातला असतो, त्याला विमानावर प्रवेश करतात, त्याला बाहेर देशात जायचं असतं. तिथे एक मशीन असते, त्याला काय म्हणतात, स्कॅनर असतो मध्ये, की जिथून तो पुढं जाण्यासाठी ती मशीन आवाज करते. आणि त्याला वाटतं मी बेल्ट काढलेला आहे, पुढे काढलेले, मग काय माझ्याकडे असतं तरी मशीन मला काय ऍक्सेप्ट करत नाही. अगदी बारीक त्याच्या जीन्स मध्ये छोटी काय असतं, छोटा चाकू असतो, त्याला सवय असते त्याच्या चाकू असतो. तर तो चाकू काय करतो, त्याला ती मशीन ती ऍक्सेप्ट करत नाही. तर जेव्हा परत जात होतो, जेव्हा तो चाकू असं टाकतो, बघा ते टाकताना खूप छान दाखवतो, स्लो दाखवतो, जेव्हा तो चाकू असं टाकतो आणि जेव्हा तो येतो तेव्हा मशीन त्याला ऍक्सेप्ट करतो. अगदी तसं त्या की आपला छोटा द्वेष सुद्धा घेऊन आपल्याला पुढे जाता येणार. तर आपल्याला क्लीन होऊन पुढे जायचं आहे. जेव्हा आपण क्लीन होऊ, जेव्हा आपण पूर्णपणे निर्मळ मनानं शुद्ध मनानं होऊ, तेव्हाच आपण पुढे जाता आपण तिथं जाऊ शकतो. चला बाई थोडासा द्वेष घेऊन जाऊ पुढे, असं करता येणार नाही आपल्याला. येस, ही गोष्ट त्यातली आहे. आणि मित्र भावना करत असताना असं म्हणतात की मैत्री जेव्हा दुःखाच्या संपर्कात येते तेव्हा ती करुणा बनते, आणि मैत्री जेव्हा सुखाच्या संपर्कात येते तेव्हा ती मुदिता बनते. हे आपल्या सर्वांना माहिती. पण आपण खरंच असं होते का आपल्या जीवनामध्ये? समजा आपण मैत्री म्हणतो ना की दुःखाच्या संपर्क आल्यावरती करुणा बनते. पण आपलं होतं काय की जेव्हा आपण दुःखाच्या संपर्कात जातो तर आपण आणखीन दुःखात जातो. पुढचा रडतो तर आपण बी त्यासोबत रडायला सुरुवात करू. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी आपली मैत्री जेवढी पाहिजे तेवढी भक्कम नाहीये. आपला पाया जो आहे मैत्रीचा तो भक्कम नसल्यामुळे आपण अगदी त्या दुःखामध्ये जातो. आपण तिथं करुणा यायच्या ऐवजी आपण त्या दुःखात जातो. आणि जेव्हा मुदिता भाव म्हणतो आपण की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण म्हणजे सुखाच्या संपर्कात आलं तर ती मुदिता बनते. पण तसं होताना दिसत नाही आपल्याला.
आपण जेव्हा सुखाचे संबंध होतो इतरांच्या, तेव्हा काय होतं की आपण त्या सुखाने अगदी भरपूर जातो, उत्तेजित होतो आपण. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपण आपली मैत्री ही भक्कम नसल्यामुळे आपली जशी इतर गोष्ट नसताना दिसते. म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला मैत्री भक्कम करणं गरजेचं आहे, आपली मैत्री अधिकाधिक विकसित करणं गरजेचं आहे. तेव्हाच या दोन गोष्टी घडतील. जेव्हा आपण इतरांच्या दुःखात जाऊ तेव्हा आपण निश्चितच त्या मैत्रीचं रूपांतर ऋणेमध्ये होईल, आणि जेव्हा आपण सुखामध्ये जाऊ तेव्हा या मैत्रीचं रूपांतर निश्चितच हे गुरितामध्ये होईल. म्हणून या दोन अनापासती आणि नेता भावना, त्या ध्यान भावना जर आपण आपल्या जीवनामध्ये नियमित निमित्त रूपांतर करत राहिलो तर निश्चितच आपल्याला ह्या विकृतीचं झलक किंवा एकाग्रतेचं झलक आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा बघा तुम्ही, जेव्हा आपण नेता भावने पाचवी पायरी करतो तेव्हा काय म्हणतात आपल्या जीवनामध्ये, आपल्याला वाटतं या सर्व जग हे कसं आहे, एक जग आहे. तिथं आपला अपपर भेद जो आहे, एकमेकांचा भेद जो आहे तो तिथं कमी होता दिसतो. आपल्याला वाटतं तू आणि मी एकच आहे, तू आणि मी एकच आहे असं म्हणतो आपण. आणि कुठे होतो, एखादं झाड बघा किंवा काही पक्षी बघा, असं वाटतं ते आणि मी काही वेगळा नाही. हा अनुभव आपल्याला ते पाचव्या पायरीमध्ये आपल्याला येत असतो. म्हणजे काय की जे म्हणतो आपण की एकदा तुम्ही आणि तूचं भांडण लागतं, त्यामध्ये फक्त आपण काय केलं पाहिजे, च हा शब्द टाकला पाहिजे, अक्षर टाकलं पाहिजे, म्हणजे तेव्हा ते भांडण मिळेल. म्हणजे काय होईल मग त्याचा अर्थ, हा मीच तू आणि तूच मी, त्याला विषय मिळला तिथे. पण इथं आपण जो भेद केल्यामुळं तू आणि मी आपण काय करतोय, वेगळा करतो, आणि मग तेव्हा तिथं भांडणाला तिथे सुरुवात होतो. तर पाचवा भाग जो बघतो आपण तो आहे की धम्म अभ्यासामुळे आपल्यात बदल होऊ शकतो. आता धम्म अभ्यासाचा तोच बघितला आपण सुरुवातीला, तिथं फक्त बौद्धिक अभ्यास नाही, तर त्या अभ्यासाचं, त्या पुस्तकाचं आपल्या आचरणामध्ये येणं, आणि आचरणात कसं येणं की आपल्या कल्याण मित्राच्या सहवासात राहणं. म्हणजे जे आपले आदर्श व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या सहवासात राहून आपण हा धम्म अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणजे ह्या धम्म अभ्यासातून निश्चितच आपल्याला खरी प्रज्ञा, त्याचा आपल्याला लाभ मिळू शकतो. एक यथाभूत ज्ञान दर्शन जे आहे ते आपल्याला घडण्यास मदत होऊ शकते. म्हणजे जेव्हा आपण धम्म अभ्यास करतो, विशेष करून जेव्हा आपण आपला ग्रंथ वाचतो, आपण किंवा भगवान बुद्धाचा धम्म हा जो ग्रंथ वाचतो, ते ग्रंथ वाचत असताना एक जर चॅप्टर वाचला आपण, असं वाटतं परंतु मी माझ्या जीवनाचा काहीतरी भाग वाचतो, म्हणजे ते अगदी माझ्या जीवनाला मी लावून बघते. असं वाटतं की माझं काहीतरी मी वाचतोय, माझं काहीतरी मी पाहण्याचा प्रयत्न करतो. कारण हे केव्हा घडतंय असं, जेव्हा आपण तो धम्म अभ्यास करायला लागतो. आता इथं पुन्हा एक उदाहरण पाहतो आपण धम्म अभ्यासाचं, की सारीपुत्र आणि अश्वजित याचा संवाद अभ्यास करायला माहिती असेल आपल्याला, की अश्वजित एका ठिकाणी भिक्षाटन करतात, आणि भिक्षाटन करत असताना सारीपुत्र त्यांच्याकडे बघतात. सारीपुत्र आणि महामोगल हे दोन मित्र असतात, ते ठरवतात की आपण दोन्ही वेगळ्या दिशेत जाऊ. आपण जेव्हा कोणी आपल्याला असं दिसेल, एक शास्त्र दिसेल, एक मोठा गुरु दिसेल, तेव्हा आपण सांगू एकमेकाला की आपल्याला गुरु लाभलेले आहेत आणि आपण तिकडे जाऊ. तसं मग या ठिकाणी सारीपुत्र गुरुचा शोध घेत तिथं येतात. त्यांना दिसतं की अश्वजित काहीतरी वेगळे त्यांना जाणवतात. कसे त्यांना जाणवतात ते बघतात की अश्वजितांचं खाली मान घालून संतपणे चालणं असेल, त्यांची जी छबी आहे म्हणा, शांत मुद्रा आहे, हे ते पाहतात आणि त्यांच्यामध्ये आकर्षित होतात. मग सारीपुत्र काय करतात, त्या अश्वजितांचा मागे मागे जातात, त्यांचा पाठलाग करतात. मग अश्वजित एका झाडाखाली निवांत बसतात, त्याचं ते भिक्षा आणि ते उघडतात आणि हळूवारपणे खातात. आणि ते खाल्ल्यानंतर मग सारीपुत्र त्यांना काही प्रश्न त्यांना विचारतात, तुझा शास्त्रा कोण आहे, तू कोणाचा शिष्य आहे, तू कोणी मोठा कोण गुरु आहे काय. मग तेव्हा ते म्हणतात की नाही, मी शाक्यकुली म्हणजे सिद्धार्थ गौतम जे आहे, बौद्ध आहे, बुद्ध आहे, त्यांचा मी शिष्य आहे असं ते सांगतात. आणि मग तेव्हा तुझ्या गुरुने तुला काय शिकवलेलं, तेव्हा मग अश्वजित तिथं त्यांना काय सांगतात, कार्य कारण भाव त्यांना सांगतात. ते प्रत्येक ते समुत्पाद तिथं सांगतात. अतिशय अवघड शिकवण आहे. म्हणजे जर अश्वजितांचा इथं अभ्यास नसता, ते यांना सांगू शकले असते आणि खरंच सारीपुत्र इकडे अट्रॅक्ट झाले असते का. म्हणजे याची साधी गोष्ट अशी आहे
की ज्या गोष्टीचा उगम होतो ती गोष्ट कलाकाराने लय पावणार आहे, बस तेवढी माझी गोष्ट. पण हे आपल्या लक्षात येत नाही, कारण की आपण प्रत्येक गोष्टीला आपण पक्क धरून बसलो, आपण चिकटून बसलो. आपण की असं पाहत नाही आपण की आता निर्माण झालेली गोष्ट आहे तर ती लय सुद्धा पावणार आहे, तर आपण काय करतो, आपलं नाही ती गोष्ट अशीच राहणार आहे. आपली आसक्ती कशी आहे, पती पत्नीबद्दलची आसक्ती आहे, मुलांच्या प्रतीची आपली आसक्ती, आपलं वाटतं नाही हे असंच राहिलं पाहिजे. आता लग्न जेव्हा झालं नवीन असताना तेव्हा कसे होते पती पत्नी, आणि 20-30 वर्षात कसे दिसणार आहेत, तसे असतील का ते? नाही, त्यात बदल होणार आहे ना. परंतु आपल्याला नाही हे माझी पत्नी अशीच असते, माझा पती हा असा तसा राहणार आहे का, तो तसा तो राहणार नाही, काळाकाळाने बदल होणार आहे. तर हा बदल आपल्याला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आपली अडचण काय होते की आपण तो बदल स्वीकारत नाही, आणि म्हणून आपला अपेक्षा भंग होतो आणि आपल्याला दुःख मिळतं. त्यामुळे हे इथं पाहता आलं पाहिजे की जे निर्माण होणार आहे ते कधी ना कधी ते लय पावणार आहे. त्या गोष्टी आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ही शिकवण तिथं अश्वजित हे सारिकाला सांगतात, आणि सारिक आणि महामंडळ हे त्यांच्या शिष्याचं म्हणजे बुद्धाचे शिष्य बनतात. तर 6वी गोष्ट बघू आपण की सम्यक आजीविकेमुळं आपल्यात बदल होऊ शकतो. ही पण तशीच गोष्ट आहे की आपण जे रोज काम करतो त्या कामाचं काय होतं की आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. आपण जे काही काम करतो त्या कामाचं, आता बघतो आपण काही लोक इथं फुल टाइम म्हणून काम करतात, ब्रह्मचारी म्हणून काम करतात, तर त्यांच्या कामाचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो. जर ते पॉझिटिव्ह काम करतात त्यांच्या आयुष्यावर निश्चितच पॉझिटिव्ह परिणाम होणार. पण एखादा जर कोणी नकारात्मक काम करत असेल तर त्या नकारात्मकतेचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर, तिथं तो जवळपास 8 ते 10 तास तो काम करतो आणि त्याचा परिणाम त्याच्यावरती होता. जसं तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, एक मच्छीवाली मासेवाली स्त्री असते बघा, एक आहे ना, ती मासे विकते आणि ती एका ठिकाणी येते, तिला रात्र होते वाटतं, तिला झोपत असते का तिथे जाते ती, तर तिला काही झोप येत नाही. तिचं चांगलं घर असतं, छान फुलं वगैरे असतात, पण तिला तो सुगंध काही तिला तो आवडत नाही. ती काय करते, ती मासे टोपली उशाला घेऊन झोपते ती. म्हणजे काय की त्याचा परिणाम झाला तिच्या आजीविकेचा. जसं आपण बघतो एखाद्या काही लोक ते याचं काम करतात, मांसाहार विकतात वगैरे, बघा त्या लोकांचं आयुष्य, त्यांना पण झोपताना त्यांना त्रास होतात किंवा त्यांच्या आयुष्य शेवट त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवतात, त्यांना त्रास होतो त्या गोष्टी. म्हणजे काय, असं आपण काहीतरी काम केलं पाहिजे, ज्या कामामुळं माझी स्वतःची मानसिक हानी होणार नाहीये, माझी स्वतःची शारीरिक हानी होणार नाहीये, आणि त्याचबरोबर इतरांची सुद्धा मानसिक किंवा शारीरिक हानी होणार नाही. म्हणजे मलाही सुख मिळणार आहे आणि इतरांना सुद्धा सुख त्यामध्ये मिळणार आहे, अशी आजीविका मी माझी पाहिजे, असं काम मी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे काही मी काम करणार आहे ते माझ्यासाठी उपयोग आहेच आहे, त्याचबरोबर हे समाजासाठी सुद्धा उपयोगाचं आहे, असं काम मी केलं पाहिजे. आणि निश्चित बघा त्या कामातून आपला आनंद मिळाला पाहिजे, विशेष असं आपण काम केलं पाहिजे. त्याच्या लोक बघतो आपण की नोकरी करतात परंतु त्याला आनंद मिळत नाही त्या कामामध्ये करत. पण तिथं तुमचा वेळ काय होतो, वेळ तिथं बाहेर झालेला आपल्या त्या कामातून आपल्याला मदत मिळताना आपल्याला दिसत नाही. तर आरक्षण मार्गामध्ये 5वा अंग आहे, तुमचा इथं अभ्यास कदाचित होत असेल, सम्यक आजीविका त्या माध्यमातून. त्याचा 7वा भाग आहे, तर 2 भाग आपण 5वा भाग की परस्पर संपर्क साधल्यामुळे आपल्यात बदल होऊ शकतो. परस्पर संपर्क साधल्यामुळे म्हणजे आता हे संपर्क साधत असताना आपण कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा किंवा जातीचा किंवा राष्ट्रीयत्वाचा तर अजिबात तिथे विचार करत नाही. केवळ तो एक मनुष्य मात्र आहे हे ओळखून त्याच्यासोबत आपण मुक्तपणे वार्तालाप केला पाहिजे. तर आपण सहज म्हणतो आपण हे बाबा आपल्यापैकी आहे, ते असे ते तसे, तेव्हा आपण आपल्या संपर्क वाढतो. तसं न करता ते लेबल कुठे न ठेवता आपण केवळ एक व्यक्ती आहे ते या उद्देशात आपण संपर्क केला तर तो संपर्क आपल्यासाठी खूप एक जिव्हाळी संबंधित निर्माण होऊ शकतात आणि परस्पर संपर्क आपल्याला
चांगल्या प्रकारे प्रस्थापित होऊ शकतात. आणि यामध्ये ही एक गोष्ट आहे, जेव्हा आपण आता इथं आहोत तर मित्र आपण आहोत, तर आपल्या मित्रामध्ये आपल्या मित्र स्कूलामध्ये जे चाप्टर आहे ते चाप्टरमध्ये खरंच आपला संपर्क कसा होता आपलं दिसतोय का? नाही तर काय होतं, समजा आता मंगळवारी आपलं चाप्टर आहे आणि पुढच्या मंगळवार चाप्टर आहे, बरोबर, आपला मंगळवार तो मंगळवार आपला ठरलेला आहे. मग काय होतं, मग मध्ये कोणीच काही व्हॉट्सअप ग्रुपला बोलत नाही. मग पुढचा मंगळवार आला की सकाळी टाकतो मेसेज, माझी तब्येत बरी नाही, मी काही चाप्टरला येत नाही. म्हणजे 8 दिवस काही बोलत नाही कोणी मला. माझ्याकडे पाहुणे आले, मी आता काही चाप्टरला येऊ शकतो. म्हणजे इथं काय होतं, फक्त आपण त्या चाप्टरला एक कसा बघतो आपण, तिथं मित्रता दिसते का आपल्याला, तिथं मित्रता तिथं दिसत नाही. म्हणजे चाप्टरचा उद्देश हा असला पाहिजे की आपण 1 to 1 आपण एकमेकांना भेटलं पाहिजे. केवळ मंगळवार टू मंगळवार न भेटता मध्ये सुद्धा आपण एकमेकांना भेटणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे म्हणतात की चाप्टरचा उद्देश तोच आहे, तर आपली मित्रता प्रस्थापित झाली पाहिजे. त्याला ते एक मिनी संघ त्याला म्हणतात. त्या संघ चैतन्याचा अनुभव त्यातून आपल्याला आला पाहिजे. आणि चाप्टर सुरू होताना आपण प्रश्न विचारला पाहिजे की आर वी ऑल इन हार्मनी, आपण सर्वजण हार्मनीमध्ये आहोत का? कोणी म्हणलं नाही माझी एवढी मानसिक स्थिती बरोबर नाही, तर त्याच ठिकाणी आपण तिथे चाप्टर सुरू होतं. मग तुमची का मानसिकता बरोबर नाही, ही मित्रांची काळजी घेण्यास काम आहे. हे आपल्या चाप्टरमध्ये घडतंय का, हा परस्पर संपर्क आपला खरंच तसा होतोय का, हे आपल्याला पाहण्याचं आपल्याला गरज आहे. पुन्हा आपण इथं असताना सेंटरमध्ये जे आपले कल्याण मित्र आहेत, खरंच त्या कल्याण मित्राचा आपला संपर्क कशा प्रकारे होतो. मग त्या कल्याण मित्राला खरंच फक्त आपण एक प्रोसेसचा भाग म्हणून बघतोय का आपण त्याला, की कल्याण मित्र खरंच आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण पाहतोय का आपण. म्हणजे असं म्हणतात की कल्याण मित्रता ही निरंतर आहे. मग त्या कल्याण मित्रतेला आपण निरंतर पाहण्याचा प्रयत्न करतो का? जसं आपण ते एलआयसीचं वाक्य नाही का, की जीवन के साथ भी और जीवन के बाद भी, तशी ती कल्याण मित्रता आहे. ती आता पण आहे आणि ती नंतर सुद्धा आपल्याला पाहाव्याच मिळणार. ती कशी कल्याण मित्रता, संपर्क आपला आपल्या कल्याण मित्राशी आहे का, आपल्या चाप्टर मध्ये आहे का, हे आपण पाहण्याचं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलं सुरक्षित पाहिलेलं आहे की मर्यादित दृष्टिकोन हा माझा, हा त्यांचा, हा जो काही भेद आहे ना, हा भेद आपल्याला नष्ट होण्यास तिथं मदत होऊ शकते. आणि मग ती शेवटची गोष्ट ते सांगतात की धम्म शिबिरामुळे आपल्यात बदल होऊ शकतो. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती की इथे जे आपण आलेलो आहोत ते निश्चित आपण दिवाळीच्या शिबिरामधून इथं आकर्षित झालेलो आहोत, किंवा उन्हाळ्याच्या शिबिरामध्ये आपण शिबिर त्यामुळे आपण इथं आकर्षित झालेलो आहोत. म्हणजे काय की ह्या शिबिर केंद्रामध्ये बघतो आपण की 50-100 लोक एकत्र येतात, ते एकत्र राहतात, अगदी वेगवेगळ्या व्यक्तिमत्व असतात, वेगळ्या ठिकाणची लोक तिथं असतात, एकत्र येतात, एकत्र राहतात, एकत्र जेवतात, एकत्र सगळे कामं मिळून करतात. म्हणजेच काय, इथं ह्या धर्म शिबिरांमध्ये आपल्यामध्ये हा नवीन बदल होण्यास सुरुवात होत असते. आणि हे बदल घडत असताना जेव्हा बघतो आपण की बाबासाहेबांना जेव्हा बाबासाहेब दीक्षा दिली आपल्या सर्वांना, तेव्हा हीच त्यामध्ये गोष्ट होती की यस, की फक्त पंचशीलाचं पठण फक्त करायचं नाही आपल्याला, तर ते आपल्याला आपल्या अंगीकारणामध्ये आपल्याला आणण्यासाठी आपल्याला मदत करते. तेव्हा आपण खरं आपण अर्थाने सुखी होऊन आपला विकास होईल किंवा आपली प्रगती तिथं होईल. अगदी बुद्धांना पण असतं वाटायचं. बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली तेव्हा ते जगावर बघितलं असतं, ते चित्र दिसतं आपल्याला की काही कमळ हे फुललेले आहेत, काही कमळ हे अगदी पाण्यामध्येच आहेत, काही कमळ हे चिखलामध्ये उठलेले आहेत, काही कमळ हे पाण्याच्या वर मान वर करून हवेकडे बघताय, सूर्याकडे बघताय. अगदी ह्या प्रकारे आपल्या आपण सुद्धा असेच होता. आपल्यामध्ये काही जण पुढे गेलेले आहेत त्यांचे शरण गमनाचं, काही जण प्रयत्न करतायत, काही जण अजून मागे, काही जण अजून पुढे गेलेले. हा आपला प्रवास सुरू आहे, परंतु आपण सर्वजण मात्र एका ध्येयाने प्रेरित झालो. आपल्याला ही गोष्ट इथं आपल्याला पाहायची की जसं त्या कमळाला जसं पाण्याची आवश्यकता आहे, जसं मातीची आवश्यकता आहे, जशी हवेची आवश्यकता आहे, तशीच एक मित्र म्हणून आपल्याला धम्मचारी होण्यासाठी, आपल्याला पुढे जाण्यासाठी, आपल्याला विकास करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी की धम्म अभ्यास करणे, धम्म शिबिर करणे, प्रवास करणे, शिक्षण करणे, शिलाचरण करणे, ध्यान करणे, ह्या गोष्टी आपल्यासाठी पूरक आहेत. जसं बघतो आपण एखाद्या झाडाला पाण्याची आवश्यकता आहे, मातीची आवश्यकता आहे, सूर्यप्रकाश पाहिजे, तेव्हा ते झाड चांगलं बघा वाटतं. तसं आपल्याला सुद्धा
अधिक चांगल्या प्रकारे विकास करायचा असेल तर ह्या ज्या पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आपला सुद्धा विकास होण्यास सुद्धा मदत होऊ शकते. मित्रांनो, आपण या अतिशय चांगल्या प्रकारे शांतपणे ज्या 7-8 गोष्टी मंत्र्यांनी सांगितल्या पण त्या ऐकून घेतल्यात पण विधान केल्यात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुनम करतो आणि पुन्हा एकदा नांदेड केंद्राचं मी एकदा पुनम करतो की त्यांनी मला या वर्गामध्ये तुमचा जो अभ्यास सुरू आहे त्या अभ्यासाला आपण थोडीशी तलाठी देऊन आता आपण वेगळा आपण काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचं मी खूप पुनम करतो. तिथे थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.